जय शिवराय मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2026 करता बियाण्याचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. 15 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने बियाण्याकरता महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या बियाण्याकरता अर्ज कसा करायचा हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जे काही ब्राउझर असेल त्या ब्राउझरवरती महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करायचे. mahadbt.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आहे. याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला सर्वात प्रथम लॉग इन साठीची ऑप्शन देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरीमध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपला फार्मर आयडी नंबर टाकायचा आहे, ओटीपी मागवायचा आहे. आपला मोबाईल नंबर जो दिलेला असेल त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी या बॉक्समध्ये एंटर करून ओटीपी तपासावरती क्लिक करायचे. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्याबरोबर आपण पाहू शकता आपलं प्रोफाईल 100% भरलेलं आहे असं दाखवलं जाते. ते 100% भरलेलं असावं. याच्यानंतर आपल्याला काय करायचे, घटकासाठी अर्ज करा नावाची एक वरती ऑप्शन दिलेली आहे. या घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचे. घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं एक महत्वाचं असं काम करायचंय. ते म्हणजे या ब्राउझरमध्ये वरती 3 डॉट दाखवलेले त्या डॉट वरती क्लिक करून आपल्या वेबसाईटला पहिली डेस्कटॉप वेबसाईट म्हणून सिलेक्ट करायचे. डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे. आता आपली डेस्कटॉप साईट वरती वेबसाईट कन्वर्ट झालेली आहे, जेणेकरून आपल्याला पूर्णपणे पेज दिसणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन पाहू शकता बियाण्याच्या वितरणासाठी जे ऑप्शन आहे, प्रमाणित बियाणे वितरण, फ्लेक्सी घटक. या बियाणे वितरणच्या प्रात्यक्षिकच्या ज्या समोर बाबी निवड आहे, या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यानंतर एक आपल्या समोर अर्ज खुलणार आहे, ज्याच्यामध्ये जिल्हा, तालुका, गाव या ऑप्शन आपल्याला दाखवल्या जाणार आहेत. एकापेक्षा जास्त गट असतील तर आपल्याला त्याच्यातून गट निवडावा लागेल. फार्मर आयडी वरती क्लिक करून गट निवडता येणार आहे आणि एकच गट असेल तर तो ऑटोमॅटिक निवडला जाणार आहे. आता आपण गट निवडला, त्याच्यामध्ये आपलं क्षेत्र किती आहे ते दाखवलं जात आहे. त्या क्षेत्रानुसार आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. आता जास्तीत जास्त 1 हेक्टर पर्यंत अर्ज करता येणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खरीप हंगाम निवडायचा आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे प्रमाणित बियाण्याचं वितरण निवडायचे. याच्यानंतर गळीत धान्य निवडायचे. गळीत धान्य निवडल्यानंतर आपल्याला पिकामध्ये सोयाबीन निवडायचे. आता सोयाबीन आपण या ठिकाणी निवडल्यानंतर पुढे आपल्याला क्षेत्र किती पाहिजे, किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा आहे हे क्षेत्र या ठिकाणी विचारलं जाणार आहे. आता आपल्याकडे 44 आर आहे, तर आपण 40 आर या ठिकाणी टाकत आहोत. तर आपला हा 40 आर साठी अर्ज होणार आहे आणि 40 आर टाकल्यानंतर 40 आर म्हणजे 0.4 1 हेक्टरसाठी आपण याच्यामध्ये 1 लिहू शकता. तर त्याच्यासाठी दिलं जाणारं बियाणं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जात आहे. 30 किलो बियाणं 1 एकरसाठी दिलं जाणार आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी बाब निवडायची आहे का असं विचारलं जाईल. जर निवडायची असेल तर यस करू शकता, नसेल तर नो करायचे. आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन क्षेत्र निवडायचे किंवा दुसरा गट निवडायचा आहे, तर याला यस करायचं. आता आपल्याला 1 हेक्टर पर्यंत मर्यादा आहे. आता आपण 40 आर निवडलेले. आपल्याला आणखीन क्षेत्र निवडण्यासाठी आपण एस वरती क्लिक केलेलं आहे. एस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरा गट याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तर आपल्याला फार्मर आयडी वरती क्लिक करून जो दुसरा गट निवडायचा आहे तो गट याच्यामधून सिलेक्ट करायचा आहे. गट निवडल्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला 98 आर क्षेत्र दाखवतंय. आता याच्यामध्ये आपण जर 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरती अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर तो अर्ज घेणार नाही. पुन्हा एकदा आपल्याला खरीप, गळीत धान्य आणि सोयाबीन या सर्व बाबी निवडायच्या. आता बाबी निवडल्यानंतर आपण क्षेत्र टाकताना जर आपण 0.80 टाकलं तर आपलं पहिलं 40 आणि हे 80 1.20 होणार, म्हणजे 1 हेक्टर पेक्षा जास्त जाणार आहे. तर हा अर्ज आपल्याला करू दिला जाणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला ताबडतोब सूचना दाखवली जाईल की आपण कमीत कमी 20 गुंठ्यापासून 1 हेक्टर पर्यंत अर्ज करू शकता. त्यानुसार क्षेत्र आपल्याला एडिट करावं लागणार आहे. आता काय करायचं, याला परत आपण 0.60 केलंय तर 1 हेक्टर होत आहेत. आपली ही बाब सेव्ह होणार आहे. आता आपण ही बाब निवडल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये बाब समाविष्ट करायचे का असेल तर येस, नसेल तर नो करायचं. आता आपण नो केलंय. पुन्हा मुख्य पृष्ठावरती आलेलं आहे. अर्ज सादर झालेला नाही, त्याच्यामुळे आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करायचंय. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही निवडलेल्या बाबी त्या पाहण्यासाठी आपल्याला पहावरती क्लिक करायचंय. इथे एक सूचना पण दाखवलेली आहे, ती सूचना ओके करायची आणि पहावरती क्लिक करायचंय. पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेल्या बाबी दाखवल्या जाते. आपण सोयाबीनचे 2 गट निवडलेले आहेत. योजनेच्या अटी शर्ती मला मान्य आहे त्याच्यावरती टिक करायचे आणि पुढे अर्ज सादर करावरती जी ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला खाली ग्रीन कलर मध्ये टिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला पेमेंटच्या गेटवरती रिडायरेक्ट केलं जाणार आहे. 23 रुपये 60 पैशाचं हे पेमेंट आहे. 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करण्यासाठी प्रोसिजरवरती क्लिक करायचे. पुन्हा एकदा आपल्याला त्या पेमेंटच्या संदर्भातील माहिती दाखवली जाईल. याच्यातून पेमेंट गेटवे निवडायचं, नेट बँकिंग पुन्हा माहिती दाखवली जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय, वॅलेट ज्याच्या माध्यमातून पेमेंट करायचं ते पेमेंट निवडायचे. यूपीआयच्या माध्यमातून करायचं असेल तर यूपीआय आपण जो काही आपल्याकडे असेल ते निवडून पेमेंट करू शकता.
आपल्याला QR कोडनं पेमेंट करायचं असेल तर QR कोडनं पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्याबरोबर आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं असं दाखवून आपल्याला त्याची रिसिप्ट या ठिकाणी दाखवली जाणार आहे. ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची असेल डाउनलोड करू शकता. आता काय करायचं की मुख्य पृष्ठावरती आपण जे काही घटक इतिहास आहे त्या घटक इतिहासवरती क्लिक करायचंय. याच्यामध्ये लागू केलेले घटकच्या अंतर्गत आपल्या या निवडलेल्या बाबी आपल्याला दाखवल्या जाणार आहेत. आता हा अर्ज आपला झालेला आहे. याच्यातून आपला अर्ज डाउनलोड करायचा असेल त्याची प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढू शकता, पाहायचं असेल तर पाहू शकता. अशा प्रकारे अगदी सोप्या अशा पद्धतीनं आपण मोबाईलवरून हा बियाण्याच्या अनुदानाकरता अर्ज करू शकता. अनुदान किती मिळतं याच्यासाठी पुढे प्रक्रिया काय असतात याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे आणि याच्या संदर्भातील आता पुढील जे काही नवीन अपडेट येतील, मुदतवाढ असेल किंवा अर्जाची लॉटरी असेल, त्याचे टोकन वाटप सुरू असेल, हे जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. धन्यवाद.